गेली कित्येक महिने त्यांना आपण कंप्लेंट करतोय की रात्री तुमचं 12 वाजता पण कन्स्ट्रक्शन चालू असतं, हे असतं आणि सेफ्टी काहीच नाही आहे, 1 रुपयाची पण सेफ्टी नाही आहे। हा प्रोजेक्ट आमचा वेगळाच आहे त्याचा। 7 वाजता त्यांची क्रेन ऑलरेडी निष्काळजी एवढी त्यांची आहे की पूर्ण क्रेन त्यांची आपल्या कॉम्प्लेक्समध्ये पडलेली आहे। त्याच्यामध्ये कमीत कमी आपल्या 15 ते 20 गाड्या पूर्ण स्क्रॅप झालेल्या आहेत आणि एकाची डेट झालेली आहे त्याच्यामध्ये आणि एक इंज्युअर आहे, त्याला हॉस्पिटलमध्ये केलेलं आहे। आणि आतलं पूर्ण मंदिरपासून सगळं आमचं इथलं नुकसान झालेलं आहे। आता जवळजवळ 25 ते 30 बाईक आमच्या तिकडे स्क्रॅप झालेले आहेत पूर्ण। आणि त्यांचा आतापर्यंत इथं एक माणूस नाही की त्यांच्या जेपीमधून कुठला कन्सल्ट पर्सन इकडे आलेला नाही की काही नाही आहे। आता जस्ट साहेब आल्यानंतर, राहुल पाटील साहेब आल्यानंतर हे चालू केलं या लोकांनी पूर्ण। बाकी त्यांचा कोणीही कन्सल्ट पर्सन इकडे अजून आलेलं नाही इकडे आणि कसलीही त्यांना हे पडलेलं नाही आहे इकडे। आणि वरून त्यांचा परत फोन करून त्रास द्यायला चालू आहे की तुम्ही केस करू नका, काय असेल ते आम्ही बघतो। पण याची काही मी राहुल पाटील साहेबांना पण विनंती करतो की जेवढा त्यांचा मनुष्यवधाचा जो गुन्हा आहे तो त्यांना नोंद झालाच पाहिजे, कारण आमच्या बिल्डिंगमधला आमचा इथे राहणारा मेंबर इथं आज ऑफ झालेला आहे त्यांच्या निष्काळजीपणामुळे। देखा रहेगा कि ये बिल्डिंग काफ़ी क्लोज है एक दूसरे के। तो अभी ये जो क्रेन बना था या बनाया था उन्होंने, जो खड़ा किया था, तो उसके प्रॉपर लीगल उन्होंने परमिशन वगैरह ली है क्या, वो भी एक बार चेक करना पड़ेगा। तो हमारी रिक्वेस्ट है कि पुलिस से या जो भी संबंधित अधिकारी है कि ये सब चेक करके और भी जितना ज़्यादा से ज़्यादा उनके कानूनी कार्रवाई हो सके उतना करें। बिल्कुल बिल्कुल कंप्लेंट तो की है, लेकिन अभी जैसे उन्होंने कहा है उसके बारे में मुझे जानकारी नहीं है कि 7 से कितना माले का उसका परमिशन था। लेकिन देखा जाए तो देखो काफ़ी क्लोज बिल्डिंग है, तो क्रेन यहाँ पे लग सकता है, नहीं लग सकता, तो पहला कंसर्न वो है। अगर लगा है तो उसकी प्रॉपर उन्होंने परमिशन ली है या उसकी जो भी प्रिकॉशंस है उन्होंने ली थी, या प्रॉपर संबंधित अधिकारी या संबंधित डिपार्टमेंट ने चेक किया था, वो एक बार इसकी जानकारी या इसकी मतलब इसके बारे में शिनाख्त होनी चाहिए। इथे JKIRS या बिल्डिंगमध्ये एक क्रेन पडलेली आहे। त्या क्रेनमध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे आणि 8 ते 10 गाड्यांचं नुकसान झालेलं आहे आणि एक व्यक्ती ह्याच्यामध्ये जखमी पण आहे। जे जखमी आहे त्यांच्यावरती हॉस्पिटलमध्ये उपचार चालू आहे आणि आम्ही आता ह्याच्यामध्ये पुढील तपास करत आहोत। चौकशीनंतर जो जबाबदार असेल त्याच्यावर आपण गुन्हा नोंदवणार। येस, ह्याच्यामध्ये जो कोणी रिस्पॉन्सिबल असेल त्याच्यावरती कायद्याप्रमाणे जे काही कारवाई होईल ते होऊन जाईल। आणि खरोखर घटना गंभीरच झाली आहे आणि आता पोलीस या ठिकाणी आहे, आमचे फायर ब्रिगेडवाले सुद्धा आहे। सर्वात पहिला जे जखमी आहे त्यांचा उपचार आणि एकाचं निधनसुद्धा झालेलं आहे आणि अजून त्यामध्ये काही पार्ट लटकलेले ते पहिलं डिस्मेंटल करून कुठली घटना घडू नये। आणि नक्कीच यामध्ये फायर ब्रिगेड पण आहे, पोलीस पण आहे, अजून जे तज्ञ लागतील ते शोध घेतील की हा ॲक्सिडेंट कसं झाला। ॲक्सिडेंट तर झाला तर याच्यात काही दुमत नाही आहे, तर नक्की यावर आता काही बोलणं उचित होणार नाही असं मला वाटतं। पण नो डाऊट की काही चुका झाली असेल तर ती कारवाई होईल। सर, अशा प्रकारे बिल्डर जो बिल्डर आहे त्याच्यावरती काय कारवाई केली जाणार का? याचा एवढा मोठा घटना घडला, आपल्याला काय सांगितलं की नक्कीच जो दोषी होईल ते मी नाही सांगितलं तरी ते कारवाई होणारच आहे। थोडक्यात अशा घटना घडायला नाही पाहिजे होते, का घडली हा महत्त्वाचा बाब आहे त्यामध्ये। आणि कुठे लॅप्स होतं, ॲक्सिडेंट आहे की लापरवाही आहे, ह्या पोलीस तपास करतील। मोठ्या प्रमाणात 2 व्हीलर आणि 4 व्हीलरचं सुद्धा नुकसान झालेलं आहे सर, त्याला भरपाई वगैरे काय त्यासाठी तुम्ही काय करणार आहात का? बघा 100% कसं आहे की सगळ्या गाड्या इन्शुर्डच असतात, त्यांना ते भरपाई भेटणार आहे। इन्शुर्डमध्ये भरपाई मिळणार आहे, त्याच्याने हा काय नुकसान भरपाई होत नाही, कारण की ही घटनाच घडायला नाही पाहिजे होती। गाड्या तर नो डाऊट की इन्शुरन्स कंपनी त्यांना भरूनच देतील, तो भाग वेगळा आहे। आणि ज्यांच्यामुळे झालं आहे ते त्याच्यात काही ना काही काळजी घेतीलच, परंतु ही घटनाच घडायला नाही पाहिजे हा आमचं मत आहे।